बऱ्याचदा पत्रकार असा प्रश्न विचारत आहेत की आज इथे तुम्ही बोलणार आहात तर मग तुम्ही कुणाला टार्गेट करणार आहात, आज टार्गेटवर कोण असेल। मला असं वाटतं की ठाकरेंनी कधीही व्यक्तिद्वेषी राजकारण केलं नाही आणि ठाकरेंच्या नेतृत्वाचे आम्ही शिलेदार ते व्यक्तिद्वेषी राजकारण कधी आम्हालाही स्पर्शून गेलं नाही। व्यक्तिद्वेषापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट काय आहे तर एका तत्वहीन आणि कणाहीन राजकारणाच्या विरोधात एक यल्गार केला पाहिजे आणि तत्वनिष्ठ राजकारणाचं अधिष्ठान जपलं पाहिजे, यासाठीची ही लढाई आहे। माध्यमे गेली 4 दिवस झालं, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे आकडे दाखवतायत त्यांच्या स्क्रीनवर आणि आकडे दाखवताना शिंदेंचे एवढे आकडे, ठाकरेंचे एवढे आकडे, आता शिंदेंकडे एवढे नगरसेवक आहेत, भाजपकडे एवढे नगरसेवक आहेत, असे आकडे स्क्रीनवर दाखवले जात आहेत। आम्हाला माध्यमांना अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने सांगायला पाहिजे की दादा हो, तुम्ही जे काही आकडे दाखवताय ना, त्यांच्याकडे एवढे आकडे, ते सगळेच्या सगळे आकडे 2017ला जो एबी फॉर्म त्यांनी घेतला त्या एबी फॉर्मवर ठाकरेंची सही होती, हे फार महत्त्वाचं आहे। आणि ते सगळे आकडे जे निवडून आले त्यांना ठाकरेंकडे बघून मतं मिळालेली होती, त्यामुळे त्या आकड्यांची चिंता आम्ही अजिबात करत नाही, क्योंकि अगर हम बना सकते हैं तो हम बिगाड़ भी सकते हैं आणि तेवढी आम्हाला खात्री आहे।